नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एवढा स्पेशल होता, खूप स्पेशल होता. तर मी सकाळी उठले आणि मस्त झाडून झुडून काढला आणि मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मला आजपासून डायटिंग एक्सरसाइज सगळं सुरू करायचं होतं. पण आज झाला मला उठायला उशीर. सो आज काही नाही, म्हणजे मी तुम्हाला कालच म्हणलं होतं की आज पण बाहेर जायचं आहे, कारण मी 1-1.5 आठवड्यापासून कंटिन्यू आम्ही जशी गाडी घेतली तसं रोजच बाहेर आहे आणि आज पण बाहेर जायचं होतं. तर तरीही माझी सकाळी मी चिया सीड रात्री भिजायला टाकल्या होत्या, त्या सकाळी घेतल्या. त्याच्यानंतर आंघोळ केली, शिवला आंघोळ घातली, आवरला आणि आम्ही चाललो होतो शेतामध्ये. तर मी इथून घरी येऊन ड्रेसच घातलेला होता, कारण माझ्या सगळ्या साड्या वगैरे मम्मीकडे असतात, कारण मी तिथं व्हिडिओ काढण्यासाठी साड्या घालत असते म्हणून. तर आम्ही शेतामध्ये गेलो, मम्मीच्या इकडं स्वयंपाक सुरू होता. आज पण मम्मी, मी, शिव आम्ही तिघच चाललो होतो बाहेर. तर मी छान छान अशी साडी घालून रेडी झाले होते. ही साडी माझ्या बर्थडेला गिफ्ट केली होती माझ्या जाऊबाईने. तर कशी दिसते साडी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग आम्ही 9-10च्या टायमिंगला बसलो गाडीमध्ये आणि आम्ही चाललो होतो कुठे तर सांगते मी तुम्हाला. तर आम्ही चाललो होतो माझ्या मावशीच्या गावाला, तर म्हणजे मम्मीच्या बहिणीच्या गावाला, म्हणजेच माझ्या मावशीच्या गावाला. तर मम्मी फक्त सेकंड टाईम चालली होती आणि मी लहानपणी 1-2 वेळेस गेलेली आहे. तर अशा प्रकारे जवळच आहे बीडपासून गाव, तर आम्ही तिकडे चाललो होतो. तर इकडे शिवला मी वॉच घातली होती, तर तो खूप जास्त खुश होता. तो नुसता त्याच्या हाताची पप्पी घ्यायला लावत होता. तो अर्ध्या रस्त्यामध्ये त्या वॉचलाच गुंगला होता. तर दरवेळेस त्याला गाडीमध्ये बसलं की खायला लागतं, पण आज त्या वॉचमुळं त्याचं सगळं विसरून गेला होता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणत असाल चालली कशाला होती बाई तू मावशीच्या गावाला, सांगते थांबा. तर इथं आम्ही पोहोचलो. हे बघू शकता, हे आहे मावशीचं घर. तर ही होती माझी छोटी फॅन, जी की मला लग्नात पण भेटली होती आणि आज पण भेटायला आली होती. तर आता जे मागं लग्न होतं का माझ्या मामाच्या मुलीचं, जे आता इथून गेली, तर ती याच घरामध्ये दिलेली, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलालाच दिलेली. मग नंतर आम्ही सगळे बसलो गाडीमध्ये आणि मी जेव्हा प्रेग्नेंट होते, शिव होणार होता ना, तर त्या दिवशी म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड झाली होती माझी डिलेव्हरी. तर त्या टायमिंगला मावशीने नवस केला होता की सगळं सुखरूप होऊ दे, चांगलं होऊ दे. तर त्यांच्या गावातलं हे एक देवस्थान आहे, महादेवाचंच आहे. तर तिथे नवस केला होता की जर सगळं सुखरूप झालं तर मी बाळाला दर्शनासाठी आणेल म्हणून आणि नारळाचं तोरण बांधेल. तर आम्ही तिथेच गेलो होतो. तर त्यांच्या शेजारच्या म्हणजे त्यांच्या जे शेत आहे का तिथंच आहे हे देव. तर आम्ही तिथे गेलो होतो. तर पाया पडत होतो. इकडं मी पण पाया पडत होते. तर इकडं ही नवी नवरी होती, त्याच्यानंतर मी, माझी मम्मी, मावशी, आम्ही असे गेलो होतो सगळेजण. तर मम्मी म्हणली कानामध्ये जे काही बोलायचं ते बोलायचं, म्हणते नंदीच्या, म्हणते महादेवाला सांगतात असं म्हणत होती ती. तर इकडं घंटी वाजवून आम्ही एंटर झालो महादेवाच्या मंदिरामध्ये. तर हेच होतं इथं, आम्ही इथंच दर्शनासाठी आलो होतो. नारळ वगैरे वेगळा घेऊन आलो होतो, पण आज सोमवार असल्यामुळं फोडायचा नसतं वाटतं, तर तसंच ठेवला. त्यानंतर पूजा केली मम्मीने, आम्ही सगळ्यांनी शिवला पाया पडवलं. त्याच्यानंतर शिव पटकन पाया पडून त्याला बाहेर खेळायचं होतं, कारण खूप मस्त एरिया होता तो, खूप छान होतं. त्यानंतर जे की मावशी बोलली होती नवसाचं, तर तो नवस आम्ही पूर्ण केला मावशीने. हे म्हणजे तिनेच हे नारळ आणलेले होते आणि मी बांधण्यासाठी हेल्प करत होते, म्हणजे आम्ही दोघी पण बांधणार होतो. तर इकडं पूर्ण सोडलं आणि नारळ वगैरे बांधले. तर इथं बघू शकता श्री संगमेश्वर संस्थान म्हणून आहे. त्यानंतर इकडं मम्मीनी काहीतरी मनातली इच्छा पूर्ण होईल का म्हणून काहीतरी मनामध्ये ती बोलली होती. तर तिथं उजव्या साईडला म्हणजे राईट साईडला म्हणजे बरोबर टर्नने ते फिरलं, तो जे असतं देवाच्या समोर ते. तर मम्मी शॉक झाली होती, कसं काय म्हणून. आता तिलाच माहिती ते ती नेमकी काय मनामध्ये इच्छा म्हणली होती. तर मीही ट्राय केलं, पण माझं कोणत्या साईडला नाही गेलं. तर त्याच्यानंतर आम्ही इकडं दर्शन घेतले. म्हणजे इथं 2-3 देव होते, विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं, महादेवाचं मंदिर होतं, गणपती बाप्पाचं मंदिर होतं. तर आम्ही सगळीकडे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही आलोत घरी, म्हणजे वापस मावशीच्या घरी गेलोत. आणि जेवणासाठी मावशीने आधी स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. आम्हाला आदल्या दिवशीच म्हणले होते जेवण करून येऊ नका, मी स्वयंपाक बनवते. तर मम्मीने घरी पप्पासाठी स्वयंपाक बनवला होता. तर इकडं मस्त वांग्याची भाजी वगैरे आम्ही मस्त जेवण केलं आणि आम्ही निघलोत पटकन तिथून, कारण आम्हाला यायचं होतं लवकर घरी. म्हणजे आमच्यासोबत जो भैया होता गाडी चालवायला आणि त्याला थोडं काम होतं, सो लवकर आलो. वाटामध्ये रस पिलो थंड. शिव झोपलेला होता, नंतर उठला. आणि हे बघू शकता आम्ही फायनली आमच्या नेकनूरमध्ये पोहोचलो. चव्हाणसाहेब गेले होते एकटेच बाहेर जेवायला, शिवसाठी पार्सल आणलं होतं, ते त्याला खाऊ घातलं. आणि हे माझं नवीन पार्सल आलं होतं. काय आहे या पार्सलमध्ये मी लवकरच तुम्हाला सांगते. आणि आता उद्या मंगळवारपासून बघू माझं वेट लॉसचं काय होतं काय नाही. या पार्सलमध्ये पण त्याच रिलेटेड काहीतरी होतं, वेट लॉस रिलेटेड. तर चला भेटू उद्या. बाय.